देवतांचे. त्याच्या किती झाले? 7. 8वां दृष्टांत अष्टादृष्टांत. ते आता याच्यासाठी तुम्ही नाही का सीडी सिक्वेन्स पाठ करायची नाही, ही तुम्हाला पाठ करण्यासाठी त्याची सिक्वेन्स पाठ करायची. बघा सिक्वेन्स ससोई वेळा म्हणलो काय ससोई वेळा पुस्तक बघ पुस्तक ससोई 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 वेरा पांडू. स म्हणजे काय? समुद्राचा. सो म्हणजे काय? सोमकांताचा. ही म्हणजे काय? हिरेखाण्याचा. वे म्हणजे काय? देवाचा. रा म्हणजे काय? राखाडीचा. मा म्हणजे काय? माणिकाचा. डो म्हणजे डोळ्याचा. इथून आलोत का आपण? हो. ससोई वेरा माड. आणि हे 8 पहिले 7 दृष्टांत. ही जर सिक्वेन्स पाठ केली तुम्ही तर तुम्ही पटकन तुम्हाला लक्षात राहील. नाही तर मग दुसरी ट्रिक सांगतो मी तुम्हाला. पहिली 3 दृष्टांत कशाचे येतात? दुसरी 4 कशाचे येतात? 8वां दृष्टांत कशाचा आहे? समुद्राचा. समुद्राला गेली माणसं पण त्याला मग कोणला काय सापडली? कोणला हिरेखानी सापडली नाही, आनंद येणार ते सापडली. कोणला काय सापडलं? ब्रह्मविद्या. पण ही ब्रह्मविद्या किंवा आनंद येत ते कोणला बी होतात का? जैसा असं पाठ. बरं जाऊ द्या मग सोमकांत. बरं झाली ब्रह्मविद्या तुम्हाला, पण तुमच्या ही तुमच्या कामीची येईन असं आहे का? झाली ब्रह्मविद्या जैसा आलं का लक्षात? ही ट्रिक सांभाळा. बरं तुम्ही त्या हिरेखाणीमध्ये पडले, कोणी कुठं गेलं कोणी कुठं गेलं तरी परमेश्वर तुम्हाला विसरले का? सोडून दिलं का मोका? नाही. जैसा देवाचा माग माग म्हणले. बरं जाऊ दे. मग हिरेखाणीमध्ये आली तुम्ही, परमेश्वरानं तुम्हाला मागा मागा म्हणली, तुम्हाला मागता आलं का? मग कशात पडली तुम्ही? पडले का नाही? मग हे असं करता आलं पाहिजे. कोणचंही एक पास जायचा राठघडीचा. बरं राठघडीमध्ये तुम्ही तुम्हाला कोणी पाहिलं नाही का? तुम्हाला सांभाळायला कोण नाही का? जायचा आता माळेगावच्या दृष्टांत फक्त एकच हे सांगितले काय? फक्त असंतच कर्म सांगितले. मग तुम्ही असंतच कर्म करते का? नाही, दोन्ही करतो. संत मी आणि जैसा. आणि काही इथून किती सोप्या गोष्टी राहिली तरी असं शिकवावं लागते ते तर जमत ते. तुम्हाला येतं ते नाहीतर बाबा लोक तुम्हाला भलते वरचे शब्द सांगतात. ती सिक्वेन्स तुम्ही जर पाठ केली की सिक्वेन्स दोन्ही बी सोपे. किंवा मग तिसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. ते हे ना लापणिक पाठ करा. ते पाठ करायचं वयर घ्या करावं लागतं ताई. काम कणखरपणे करायचं. इंदिराबाई काय म्हणायच्या? नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क. काय म्हणायचं भाऊ? नाही का कोणी बी आता हे यायना हार्डवर्क केलं म्हणून एवढं दिसायला आपल्याला. उगाच थत्तर केले असते काम तर हे घर दिसलं असतं का? नाही. हार्डवर्क हार्डवर्कचं काही मी हार्डवर्क केलं म्हणून आज इथं बसायलो का नाही? मग बरं मी काय बालभिक्षुक आहे काय? बरं मला काय पण बाबाचा पाळ हाती का माझ्या डोक्यावर प्रवीणची आहे ना? मग तसं आहे का डोक्या? हा नाही. तरी मी पुसाठी मारून पुढं आहेच का नाही? तर सगळा पंथ माझ्या विरोधात आहे. सगळं पंथ पण मी कोणाच्या विरोधात नाही. मी कोणाबद्दल बोलत नाही. सगळे माझ्याबद्दल बोलले तर बोलले नाही. आपण कोणाबद्दल बोलायचं नाही. एकदम भारी गुरु किल्ले झालं का तुमचं? किती वाजले? 15-20 मिनिटं घेऊ.
आता सगळं काही युग किती येतात? चार. कोणते येतात? रुद्र, त्रेता, युग, वामयोग आणि कलियुग. कृतियुगाचा धर्म, आत्मभास. त्रेताचा धर्म नाही तुमच्यासाठी म्हणायला त्रेताचा धर्म भक्ती, द्वापरीचा धर्म या आणि कलियुगाचा धर्म. आता आत्मोपासती म्हणजे काय? त्याच्यात आहे सांगा त्याला पान काढून संलग्नाची उपासना. नाही पान नंबर काढून द्यायचे. आत्मोपासती म्हणजे संलग्नाची उपासना. आत्मोपासती म्हणजे संलग्नाची उपासना. हा भक्ती म्हणजे काय? हा अकरा. आत्मोपासती म्हणजे काय? संलग्नाची उपासना. हे पाठ झालं पाहिजे ते. हा, भक्ती म्हणजे काय? आई वडील, गुरु, याग म्हणजे काय? ज्ञानाचा देणं. तीर्थ म्हणजे काय? ज्या तळ्यामध्ये हो. किती येतं तीर्थ? तीन. कोणचे येतं? वाराणसी. हा. आता क्षेत्र म्हणजे काय? देवतांचे मंदिरे. हा, व्रत म्हणजे काय? उपवास करणे. हे थोड्या गोष्टी आहेत ना, हे पाठ झाली पाहिजे तरच तुम्हाला म्हणजे युग धर्म कळतो, नाही तर कळत नाही. बरं मग आता कृतियुगाचा धर्म, भक्ती. त्रेताचा, भक्ती. द्वापरीचा, याग. कलियुगाचा, तीर्थक्षेत्र. इच्छा आणि पाचवा धर्म कोणता आहे? आगम. हे सगळे सारखेच आहेत का? नाही. नाही. कोणचा धर्म कसा आहे मग? आत्मोपासती हा आत्मोपासती संचारी. संचारी आहे. आणि बाकीचे कसे येतं? उपदेश रूप आहे. उपदेश रूप. उपदेश रूप आहे. हा, ते लिहिलेलं नाही तिथं, पण हे लक्षात ठेवायचं उपदेश रूप आहे. मग आत्मोपासती कसा संपायला गे? संचारी. हा, मग त्याचा संचार कोण करतंय? ईश्वर. कोणाला करतात? जो कर्मभूमी ते 12 वर्षाचा गेलाय, 12 वर्षाचा आहे आणि ज्ञानयुक्त आहे. युक्त आहे. आणि कशाद्वारे करतात? दृष्टीद्वारे. हा, आणि संचार झाल्यावर काय होत आहे? तिथं आहे जीवाला लिहिलेलं. जीवाला भेटद्वारे हा, आणि स्वतःचं देणं. काही काढा तुम्ही नव्या ताई, कष्टात. तुम्ही काढा बघा. जीवाला स्वतःचं देव द्यायला पाठ म्हणून प्रकाश. 37. हा. आणि संलग्न प्रकाशल्यामुळे काय होत आहे? संलग्नाची आयुष्यभर उपासना करतो, मृत्यूनंतर त्याला देव मानतो ताई. संलग्नाला देव मानतो आणि आयुष्यभर त्याची उपासना करतो आणि मृत्यूनंतर मग त्याला चिजडमायाची प्राप्ती होते. हा. आता दुसरा वैर्या कोणचा आहे? त्रेताचा वैर्या. भक्ती म्हणजे काय? भक्ती या वैरागात जीवाला आई वडील गुरु या मोठ्या भावाची सेवा आयुष्यभर करावं लागते आणि मृत्यूनंतर त्याला सत्य कैलास वैकुंठ त्याची या प्राप्ती देवाची होते. प्राप्ती आता होते. या वैरागात जीवाला 100 येतात. हा. आणि केल्यावर नंतर त्याला मृत्यू येतो. मृत्यू झाल्यावर त्याला स्वर्गदेवतेची प्राप्ती प्राप्ती होते. आता खाली काय आहे? तीर्थक्षेत्र व्रत तदा. हा. तीर्थ. हा. या वैरागात जीवाला प्रथम तीर्थाला जावे हा. लागते. कोणचं जे तीर्थ असेल त्याचं. हा. तीर्थात स्नान करावे लागते. हा. जवळ असलेल्या देवता मंदिरात जाऊन मूर्ती पूजा करावी लागते हो. व काही दिवस तेथेच राहून हा. व्रत दान करावे लागते. हा. नंतर घरी येऊन हा वैराग आयुष्यभर आचरावा लागतो. हा. उत्तम आचरण केल्यास हा. अंतराळ देवतेची प्राप्ती होते. हा. मध्यम आचरण केल्यास अष्टदेव योनीची प्राप्ती होते. आणि कधी असं आचरण केल्यास कर्मभूमी. कनियस आचरण केल्यास कर्मभूमी म्हणजे देवतेची आधुनिक प्राप्ती होते. हा. या चौघीच्या धर्मानं परमेश्वर होतो का? नाही. तिथं लिहिलं. या चौघीच्या धर्मी परमेश्वर नेहमीचे न पाहिजे. परमेश्वर आहे, परमेश्वर जाणते असं ते सुटसुटीत लिहून पण दिले तुम्हाला. शिकवतो मी आणि लिहून मी दिले. तुम्ही घरी जर हे पाहिलं 2-4 बाऱ्या तर तुम्हाला येऊन जाते. तसंच युग धर्म विद्यमान आहे. ते बी तर सोपं आहे. त्याच्यापेक्षा मग संसारण तर फारच सोपं आहे. मग हे इकडे जे 20 पानात तुम्हाला जे आहे तेच संसारामध्ये. आता 5 पिशी कोणते आहेत सांगा? अनादि अविद्या. जीव स्वरूपावर असलेल्या
अनादि आद्य म्हणजे काय? जीव स्वरूपाला मूळच असला जीव स्वरूपावर असलेला अज्ञान म्हणजे काय? ज्ञान. अन्यथा ज्ञान म्हणजे काय? खोटे ज्ञान. आद्यमळ म्हणजे काय? आणि जीवत्व म्हणजे काय? सुख दुःख ग्राहक. आता बघा, अनादि आद्यामुळे काय झालं? अज्ञान झालं. अज्ञानामुळे अन्यथा ज्ञानामुळे आद्यमळामुळे हे असं व्यवस्थित तुम्हाला जर कळून गेलं की काही अवघड नाही याच्यात, फक्त कळलं पाहिजे. काही अवघड नाही, पण समजलं पाहिजे. आणि एका दिवसाचं काम नाही. हे काय ॲलोपॅथी सारखं इंजेक्शन थोडंच आहे. हो ना, तसं नाही. थोडा 5-6 महिने तरी वेळ द्यावा. तुम्ही ग्रुप करा, तर ग्रुपवर यायचा. तुम्हाला एकदा ग्रुपवर यायची सवय लागली ना की तुम्ही उलट आता बघा, मी जेवू लागलो तरी मी बाया मला म्हणजे म्हणायचे बाबा आज हे नाही आलं, लिंक आली नाही, टाका लिंक. म्हणजे इतके ते तल्लीन होतात. तुम्ही तसेच होतात, पुढं पुढं होतात. आणि ते कसं आहे, आपल्याकडे काही कोणते डिमांड करत नाही कोणी. दादा बी नाही करत, मी बी नाही. त्या डिमांड कोणी करत नाही, त्याच्यामुळं महिला दुखलेल्या राहतात. पण आम्हाला काही कमी पडत नाही, देतात महिला. काही महिला अशा आहेत की तुम्ही 100 नाही दिली ना तर एकच महिला आम्हाला देऊन जाईल. हो, एकच महिला देऊन जाईल. हे आमच्या लेखन करतायसारखी असं नाही हो. एखादी मधातच उठते आणि 40,000 रुपये देते. हो ना ताई, कमाल देवाची कमाल येते. ही त्या बाईची कमाल नाही. तिचा आहे ना, त्या बाईचा नवरा अमेरिकेला होता आणि मग तो तिकडंच वारला. मग ती म्हणली बाबा मला काहीतरी हे द्यायचं आहे, म्हणजे दान द्यायचं आहे, दान. मी म्हणलं काय तिथून काय द्यायचं होतं? मग ते म्हणते पुस्तक छापायला किती पैसे पाहिजे पुस्तकाला? म्हणलं 40,000 रुपये पाहिजे. मी म्हणलं 40च देऊ नको, 10 दे, 5 दे, तुला जे द्यायचं ते दे, तुझ्या मालकाचा फोटो टाकतो मी. पण ती म्हणे नाही, 40ला 40 दे, देऊ ना. नाही ती दुसरी अशा अनेक बाय आहेत. आणि माझ्याकडे 10 बाय आहेत अशा टॉप 10 म्हणतो मी. त्या म्हणल्या बाबा आज तुम्ही आम्हाला सांगा, उद्या तुमच्या याच्या खात्यावर 1,00,000 रुपये येते. म्हणजे एकच बाईचे तर 10चे किती झाले? पण पैसे घेऊन काय करावं ताई? बरं घेतले मी 10,00,000 रुपये. मला एखादा प्लॉट तरी येईल का? मग काय करू घेऊन? नाही, जर विकत घ्यायला गेलो तर प्लॉट तरी येईल का? नाही. मग कशाला घ्यायची? हो ना. एक तो आमचा ज्या मंदिरात राहत होतो ना, ते बाबा ते मला तुम्ही भोजळ हे कपडे टाकून द्या, मी तुम्हाला 50 लाख रुपये देतो. किती देतो? 50 लाख. मी म्हणलं साहेब आजकाल 50 लाखात काय आलंय? एक डुप्लेक्स बी येत नाही. आणि मग तुम्ही काय करू त्याला येऊन फक्त मी म्हणलं 1 कोटी द्या. ते 1 कोटी नाही देत. त्यावेळेला मी नाही टाकत. काही द्या मला विचारूच नका. पुस्तकं तुमची तुमच्यासाठी आणली. फक्त मी वज आणलं त्याचं काय द्यायचं ते द्या. वज आणलं तुमच्यासाठी. पुस्तकं तुमची येतात पण वजन पण आणलंय नाही. पाणी आणा आणि चहा ठेवा ना. आणि हे आणून द्या मला. बंद करते लाल बटन दाब.